सुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय. अजितदादांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चेनं उधाण. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दादांनी दिले हारतुरे न आणण्याचा सल्ला. प्रतिमा स्वच्छ ठेवा, कार्यकर्ते घेताना रेकॉर्ड बघा. जवळ चुकीचे लोक नको. युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. सुधारणा कायदा आणला नसता तर वक्फ संसदेवरही दावा केला असता. रिजिजू यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उद्धव सेना उद्ध्वस्त होईल. चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा. विरोधात मतदान करणं हे मुंबईसाठी लांगुल चालन असल्याची टीका. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. तर ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उद्धव सेना उद्ध्वस्त होईल. चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा. वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काडीमात्र संबंध नाही. फडणवीसांच्या ट्विटला राऊतांचं उत्तर. तर हिरवी कावीळ झालेल्या नव्या दिव्य दृष्टीतून तुम्ही बघता. रवींद्र चव्हाणांची टीका. हे सरकार असल्यानंच न्यायाची अपेक्षा. दिशा साली यांच्या वकिलांचं मोठं वक्तव्य. प्रकरण नव्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता. कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीतील शिवरायांचा पुतळा हटवू नका. तणावानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. विनापरवानगी पुतळा बसवण्यावरून प्रशासन आणि शिवभक्त आले होते आमने-सामने. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या आवाहनानंतर मनसे कार्यकर्ते ॲक्शन मोडवर. मुंबईत येस बँक आणि एचडीएफसी बँकेत जाऊन मराठी वापराचं आवाहन. तर पुण्यात आयसीआयसीआय बँकेतही मनसैनिक दाखल. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा. खारघर सेक्टर 5 मधील अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विभागाची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.